नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोटमधून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. श्रावण सोमवारानिमित्त सहलीला गेलेल्या आस्की किड्स शाळेतील 2 विद्यार्थ्यांचा चिखलदरा तालुक्यातील खटकाली डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अकोट शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 1 तासात अटक केली आहे. आंबेडकर नगर परिसरात घडलेल्या या घटनेमागे प्रेम संबंधातून झालेला वाद असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. बाजारातील भेसळीवर अंकुश आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असतानाच आता अकोटमधून एक धक्कादायक दावा समोर आला आहे. भाजी बाजारातून घेतलेली कोबी चक्क प्लास्टिकची असल्याचा दावा करणारा व्हिडिओ अकोला न्यूज नेटवर्कला प्राप्त झाला असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अकोल्यातील जीएमसी चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे फलक हटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शुभभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुकानदारांनी ते फलक पुन्हा लावले आणि या घटनेबद्दल माफी मागितली. अमरावतीतील नवजात शिशु कक्षातील दुर्घटनेनंतर अकोला प्रशासनही सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचितचे रुग्णसेवक तथा नगरसेवक पराग गवई यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षासह संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा गंभीर मुद्दा समोर आला असून ही पदे तातडीने भरण्याची मागणी त्यांनी केली आहे. अकोल्याचे खासदार अनुप धुत्रे यांनी आज अकोली जहागीर येथे अचानक भेट देत नागरिकांना सुखद धक्का दिला. यावेळी त्यांनी विविध कावड मंडळाच्या पुजाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. खासदारांच्या या अनपेक्षित भेटीमुळे गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेशबंदी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने मनपा बाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळापूर तालुक्यातील कळंबी महागावात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना सांडपाणी आणि चिखलातूनच प्रभात फेरी काढावी लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अकोला शहराच्या धार्मिक इतिहासात आज एक अनोखा भक्तिमय सोहळ्याची नोंद झाली आहे. शहरात प्रथमच अग्निकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. चेतन महाराजांनी डोक्यावर अग्निकलश धारण करून हरिहर पेठपासून श्री राजराजेश्वर मंदिरांपर्यंत यात्रा काढली आणि शेकडो भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभाग घेतला. अकोल्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या असदगड किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन किल्ल्यातील अतिक्रमण हटवणे, स्वच्छता करणे तसेच किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी केली आहे. अकोल्यातील जीएमसी आणि सरोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना कथितरित्या ब्लॅकमेल करून त्रास दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधून डॉक्टरांचे व्हिडिओ काढणे, त्यानंतर त्या व्हिडिओच्या माध्यमातून दबाव आणणे, वारंवार फोन करून त्रास देणे आणि पैशाची मागणी करणे असे प्रकार काही व्यक्तींकडून होत असल्याचा आरोप माड संघटनेने केला आहे. अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये बसलेल्या श्री क्षेत्र धारगड महादेव यात्रेची शिवभक्तांना उत्सुकता लागली आहे. श्रावण महिन्यात दरवर्षी उत्साहात भरणाऱ्या या यात्रेत यंदाही हजारो शिवभक्त सहभागी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी मोठी उमरी परिसरातील सैनिक कॉलनीत एका घरातील बाथिंगच्या जाळीमध्ये अत्यंत चपळ पानदिवळ जातीचा बिनविषारी साप आढळून आला. साप आढळल्याने घरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच सर्पमित्र अथर्व वडसकर यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.